मिरजेत एसटी अधिकाऱ्याची बोगस तिकिटांद्वारे 13,923 रुपयांची शासनाची केली फसवणूक. शिवसेना ठाकरे गटाकडून 12 मार्चला शंखध्वनी आंदोलनाचा इशारा. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एसटी सांगली विभागात बोगस तिकिटांद्वारे शासनाची 13,923 रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई न झाल्यास 12 मार्च रोजी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 28 जुलै 2025 रोजी दुपारी 4:30 ते 5:30 दरम्यान कोल्हापूर मिरज फेरी पूर्ण करून मिरज आगारात परतलेल्या कंडक्टरची ड्युटी संपलेली असताना सहाय्यक वाहतूक निरीक्षकांनी त्यांची तिकीट मशीन ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर कोल्हापूर मिरज मार्गावरील एकूण 153 अमृत ज्येष्ठ नागरिक तिकिटे काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. या तिकिटांची एकूण किंमत 13,923 रुपये असल्याची माहिती निवेदनात नमूद करण्यात आली आहे. या प्रकरणी मध्यवर्ती कार्यालयाच्या आदेशानुसार सुरक्षा व दक्षता विभागाने चौकशी करून अहवाल विभाग नियंत्रकांकडे सादर केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप संबंधित अधिकाऱ्यावर ठोस कारवाई झालेली नसल्याने संशय व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित अधिकाऱ्याची पूर्वीची बदलीही वादग्रस्त ठरल्याचा उल्लेख करण्यात आला असून काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची आर्थिक संबंध असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. दरम्यान या मागण्यांसाठी देण्यात आलेल्या निवेदनावेळी शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख विशाल सिंग राजपूत, मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख तानाजी सातपुते, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका सुजाताई इंगळे, मिरज शहर प्रमुख बाळासाहेब हत्तेकर, मिरज शहर प्रमुख सुरेश बापू भोसले, मिरज विधानसभा संघटक किरणभाई कांबळे, युवासेना नेते कुबेरसिंग राजपूत, पैलवान यमगर, ओमकार निर्मळे, मिरज शहर समन्वयक फिरोजभाई मुल्ला, सांगली तालुका प्रमुख विचार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी मिरजहून आदी माने.